आपण सुरुवात करूया नाशिक पासूनच, कारण आज नाशिकमधून मोठी बातमी आली। नाशिक लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट समोर आलाय। नाशिक मतदारसंघातून उमेदवारी करता आग्रही असलेल्या छगन भुजबळांनी अचानक माघार घेतली। गेल्या काही दिवसात घडलेल्या अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी तलवार म्यान केल्याने चर्चा सुरू झाल्या। तर शिवसेनेचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसेंनी भुजबळांचे आभार मानले। मी आज इथे तुम्हा सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे। मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। छगन भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढणार नसल्याची घोषणा केली आहे। महायुतीकडून उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्बच टाकला। माझ्या उमेदवारीसाठी अमित शाह यांचा आग्रह होता आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास दुजोरा दिला होता, असा पुनरुच्चार भुजबळांनी केला। नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसान सुद्धा होऊ शकतं, त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे। ताबडतोब कोण ही जागा लढवणार, कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण, हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे। नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये। छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू होताच त्यांना विरोधही सुरू झाला होता। मराठा समाज आणि ब्राह्मण समाजानं छगन भुजबळांच्या उमेदवारीला विरोध केला होता। त्यात आता नाशिकची जागा शिवसेनेला दिली नाही तर उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचं राजकीय नुकसान होऊ शकतं, ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील घटक पक्षाला पटवून दिली। परिणामी नाशिकच्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असेल याबाबत निर्णय झाला होता। त्यात भुजबळांनी माघार घेतल्यानं ही जागा शिवसेनेलाच मिळणार हे आता जवळपास निश्चित झालंय। वेळ कमी असल्या कारणानं महायुतीने लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि म्हणून त्यांनी जी काही माघार या ठिकाणी घेतली, तर मला असं वाटतं की महायुतीसाठी निश्चित योग्य तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे असं मला वाटतं। नाशिकमधून शिवसेनेनं हेमंत गोडसेंना उमेदवारी दिल्यास त्यांची थेट लढत शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्याशी होईल। भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी दिली असती तर मराठा मतदार त्यांच्या विरोधात एकवटण्याची शक्यता निर्माण झाली होती। त्यामुळे पहिल्या टप्प्यातील ओबीसी बहुल मतदारसंघातील मतदान संपत असतानाच भुजबळांनी माघार घेतली। त्यामुळे या पुढच्या टप्प्यात ओबीसी विरुद्ध मराठा असं मतांचं ध्रुवीकरण टाळलं गेलंय। एकंदरीतच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमधून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, नाशिक।